A5 framework. Availability. Second is the accessibility. Then affordability. Then acceptance. Allocation. A6 करूया आपण. And awareness. ओके. आता इन केस तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला आणि जिथे तुम्हाला हे फ्रेमवर्क बसत असेल तर हे फ्रेमवर्क यूज करायचं. लाईक फॉर एक्झाम्पल वॉटरच्या केसमध्ये अप्लाय करूया आपण. वॉटरच्या केसमध्ये अवेलेबिलिटी कसं होईल मला एक्झाम्पल सहित आपण डिस्कस करूया. लाईक फॉर एक्झाम्पल खूप सारे रिजन्स आहेत, जसं बुंदेलखंड आहे, इथे पाणी अवेलेबलच नाही आहे. कळलं? सो दॅट विल बी द पॉईंट फॉर द अवेलेबिलिटी. देन ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स इन द सेन्स की कुठे कुठे आपल्याकडे जे पाणी आहे ते प्रदूषित आहे. जसं आपण ते जिओजेनिक वाचलं होतं तेलंगणामधलं एक्झाम्पल देऊन फ्लोराईडवाला किंवा जिथे युरेनियमचं हे आहे, देन दॅट कॅन नॉट बी ॲक्सेप्टेड. दॅट इज ॲक्सेप्टेबिलिटीचा इश्यू आहे. देन अलोकेशन. काही रिजन्स आहे की जिथे पाणी नाही आहे किंवा मिसअलोकेटेड आहे. कुठे कुठे खूप जास्त आहे, कुठे अजिबात नाही आहे, किंवा कुठे कुठे धरणं बांधले त्यामुळे जो डाऊनस्ट्रीम रिजन होता तिथे नाही आहे. एक एक्झाम्पल आहे दॅट इज इथे इथिओपिया आणि इजिप्तमध्ये. तर इथिओपिया जो आहे नाईल रिव्हरवरती इथिओपियाने तो त्यांनी ग्रेट रेनासन्स डॅम बांधलेला. ओके. सो इन दॅट केस काय झालं की इजिप्त वॉज ऑल्सो डिपेंडेंट ऑन द सेम. मग यांनी जेव्हा डॅम बांधला त्यांचा जो सप्लाय आहे तो संपून गेला किंवा कमी झाला आहे. मग त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे इथिओपिया आणि इजिप्तमध्ये. सेम आपल्या इथे ब्रह्मपुत्र रिव्हरचं ज्यावेळी चायना डॅम बांधत आहे, सो आपल्यासाठी ते वॉटर सिक्युरिटीचा इश्यू येऊ शकतो. सो दॅट इज अलोकेशनचा इश्यू आहे. किंवा इंटरस्टेट कॉन्फ्लिक्ट आहेत कावेरी रिव्हरसाठी, कृष्णा रिव्हरसाठी, दॅट इज ऑल्सो अलोकेशन. ओके. देन अवेअरनेस. अवेअरनेस इन द सेन्स तुम्ही इथल्यासाठी वॉटरसाठी असं कन्सिडर करू शकता की खूप साऱ्या लोकांना फ्रेश वॉटर वगैरे याबद्दल अवेअरनेसच नाही आहे. सो त्यामुळे आपल्याला त्यामध्ये बिमाऱ्या होताना दिसतात वगैरे, तर तसं कनेक्ट करू शकता. देन अफोर्डेबिलिटी. कुठे कनेक्ट करता येईल? करेक्ट. सो टँकर माफियाज. विकत घ्यावं लागतं ना पाणी. कुणी जर सांगितलं असतं 15-20 वर्षाच्या आधी की पाणी विकत घ्यावं लागेल, विश्वास बसला असता का? सो अफोर्डेबिलिटी तिथे आहे. देन ॲक्सेसिबिलिटी. ग्राउंडमध्ये पाणी आहे बट वी डोंट हॅव द टेक्नॉलॉजी की ते कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं, किंवा समुद्रामध्ये पाणी आहे बट डिसॅलिनायझेशन कसं करायचं ती टेक्नॉलॉजी नाही आहे. सो दॅट इज ॲक्सेसिबिलिटी. कळलं? हे A6 जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. आता एक मला अजून सांगा, दॅट इज फॉर द फूड सिक्युरिटी. फूडसाठी तुम्ही कसं अप्लाय कराल? मेन्स ना लिटरली सांगतोय, इट्स लाईक अ गेम. तुम्हाला जर एकदा कळलं, जसं मॅथ्सचे फॉर्म्युले करतात आपल्याला की बेसिक कळलं की आपण कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सेम मेन्समध्ये तुम्हाला हे कळलं ना की कुठे तुम्ही कसे पॉईंट जनरेट करू शकता, बस तुम्ही लिहू शकता आन्सर. त्यापेक्षा जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे त्यामध्ये. आणि जेवढं नॉलेज पाहिजे तेवढं तुम्हाला सगळ्यांना आहे. कळलं? हां. सो फॉर एक्झाम्पल फूड सिक्युरिटी कसं करणार? अवेलेबिलिटीमध्ये PDS अवेलेबल नाही आहे खूप साऱ्या लोकांना. ओके. सो अवेलेबिलिटीचा इश्यू आहे. देन ॲक्सेप्टन्स. क्वालिटीचा इश्यू आहे. खूप जागेवरती क्वालिटी नाही आहे, भेसळ आहे. ओके. किंवा आपण जर म्हटलं आपल्याकडे प्रोटीन हे आहे, डिफिशियन्सी आहे. वी ऑल हॅव द प्रोटीन डिफिशियन्सी. आपल्या इथे सायलेंट पॅन्डेमिक आहे व्हिटॅमिन बीचा. व्हिटॅमिन बीचा एक खूप भयंकर आहे. आणि देन सेकंड इज द प्रोटीन. आणि खूप सारे जे प्रॉब्लेम्स आहेत प्रोटीन आणि कॅल्शियममुळे होत आहेत, बट ते आपल्याला जोपर्यंत डॉक्टर म्हणजे काही होत नाही क्रायसिस तोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही आणि डॉक्टरला सांगत नाही. सो मग नॉनव्हेज फूड किंवा एग्स याचा ॲक्सेप्टन्स नाही आहे. गॉट इट? देन अलोकेशन. तर मिसअलोकेटेड आहे. जे रिच आहे त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत, बट त्यांच्याकडे प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे जास्त ओव्हर अवेलेबल असल्यामुळे दे आर गेटिंग द न्यू प्रॉब्लेम्स लाईक ओबिसिटी. ओके. ऑन द अदर हँड गरीब जो आहे त्याच्याकडे 2 वेळेसाठी पण नाही आहे. सो इट इज अ मिसअलोकेशन. किंवा काही रिजन्स आहेत, जसं ओडिसा आहे, ओडिसामध्ये कोरापूट रिजन आहे. ठीक आहे. तर तिथे तुम्हाला खूप जास्त बॅकवर्डनेस दिसतं, तिथे अलोकेशनच नाही आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येत नाही. झारखंड आहे, छत्तीसगड आहे. ओके. देन अवेअरनेस. न्यूट्रिशियस फूड काय असतं त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे. देन ॲनेमिया वगैरे याबद्दल अवेअरनेस नाही आहे. अफोर्डेबिलिटी. खूप साऱ्या लोकांसाठी ते त्यासाठी ॲक्सेसिबल नाही आहे कारण ते अफोर्डेबल नाही आहे. 2 वेळचं जेवण पण नाही आहे. ॲक्सेसिबिलिटी. तो खूप साऱ्या लोकांसाठी ॲक्सेसिबल नाही आहे बिकॉज ऑफ मनी. आता असंच याला अप्लाय करा डिजिटल इन्क्लुजनमध्ये. जस्ट विचार करा. आता तुम्ही सांगा मला अवेलेबिलिटीमध्ये काय येईल डिजिटल इन्क्लुजनसाठी? गॅजेट्स, राईट? इंटरनेट अवेलेबिलिटी, मोबाईल फोन्स, ॲक्सेप्टन्स एजनुसार, किंवा अजून डिजिटल लिटरसी नाही आहे, किंवा ॲक्सेप्टन्समध्ये तुम्ही असं म्हणू शकता की फिमेल जे आहे त्यांना त्या गोष्टी नाही आहे. हां. ओके. देन अलोकेशन. फॅमिली लेवलला पहा तुम्ही तेवढं जास्त
रिमोट एरियाजला लोकेशन नाही आहे तसंही म्हणू शकता. खूप सारे रिजन्स आहेत की तुम्हाला आजही इंटरनेट दिसत नाही. हां, माउंटेन्स आहे किंवा जिथे तुम्हाला कमर्शियली व्हायबल नाही आहे, आयलंड्स आहेत, माउंटेन्स आहे किंवा फॉरेस्ट एरियाज आहेत, तिथे तुम्हाला आजही तुम्हाला नेटवर्कसाठी इश्यूज आहेत. अवेअरनेस, इम्पॉर्टन्स काय आहे तर ओके. देन अफोर्डेबिलिटी, टाटा प्लॅन्स आणि ह्या सगळ्या वायफायचं तुम्हाला अफोर्डेबल नाही आहे किंवा डिव्हायसेस अफोर्डेबल नाही आहे. देन ॲक्सेसिबिलिटी, सेम अप्लाय करू शकतो तुम्ही फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये. एक फ्रेमवर्क, मल्टिपल युजेस, कळलं. सो कम बॅक टू द पॉईंट.